यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा आजचा जे विद्यार्थी मित्रांनो चौथा दिवस होता। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 18 नोव्हेंबरला यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। तर आज यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कशा प्रकार झालं, एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती विद्यार्थ्यांना रनिंगमध्ये पास केलं आणि त्याचबरोबर ॲक्सिडेंटचे पोरं किती घेतले, सेकंड ग्रुपचे किती पोरं घेतले, तिसऱ्या ग्रुपचे किती घेतले, चौथ्या ग्रुपचे किती घेतले, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर उंची वगैरे किती घेतल्या जात आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंगसाठी टाइम या ठिकाणी काय दिले जातं, ॲक्सिडेंटसाठी सेकंड ग्रुप, तिसऱ्या ग्रुप, चौथ्या ग्रुपसाठी आणि किती विद्यार्थी या ठिकाणी पास केले जातात ॲक्सिडेंट सेकंड ग्रुप, तिसऱ्या ग्रुप, चौथ्या ग्रुपसाठी टोटल या ठिकाणी आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी लागत आहे आणि कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचा, कोणकोणत्या चूक आपल्याला करायचे नाही आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ग्राउंडच्या अंदरची माहिती सांगणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। सर्वात अगोदर विद्यार्थी या ठिकाणी आपल्या कोणकोणत्या चुका करत आहेत ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो, कोणकोणत्या आपल्याला चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीत लक्ष ठेवायचं आहे। तर आज 18 नोव्हेंबरला यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झाला आहे। तर काही विद्यार्थ्यांनी आज काही चुका केल्या तर त्यांना डायरेक्ट घरी या ठिकाणी पाठवण्यात आलं, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आज 18 नोव्हेंबरला ग्राउंड होता। आता भरपूर विद्यार्थी आर्मी रॅली भरती देणारे या ठिकाणी नवीन आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटलं की बा आज 18 नोव्हेंबर आपल्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे, तर विद्यार्थी 18 नोव्हेंबरला सकाळी त्या ठिकाणी आले होते, पण आर्मीवाल्यांनी त्यांना डायरेक्ट घरी पाठवलं, कारण की भरती झाली होती 18 नोव्हेंबरची। म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीला जाताना एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचा 18 नोव्हेंबरला ग्राउंड होता तर ते विद्यार्थी 17 नोव्हेंबरला रात्री त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे। तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तुमच्या तारीख असेल तर एक दिवस अगोदर आपल्याला रात्री ग्राउंडवर या ठिकाणी हजर राहायचं, रातचे 10 वाजेपर्यंत रात्री आपल्याला सेंटरवर हजर राहायचं, लक्षात ठेवा। तर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 18 नोव्हेंबरला होतं तर ते विद्यार्थी या ठिकाणी 17 नोव्हेंबर पासूनच रात्री त्या ठिकाणी 10 वाजतापासून त्या ठिकाणी सेंटरवर हजर होते आणि सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली। गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी डॉक्युमेंट दोन चेक केल्या जातात, आधार कार्ड झाला आणि हॉल तिकीट, ह्या दोन डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जातात आणि त्याचबरोबर हे जर दोन डॉक्युमेंट नसेल तर आपल्याला घरी पाठवले जाणार आहे। तर ह्या झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली, हे दोन डॉक्युमेंटवर आधार कार्ड आणि हॉल तिकीट, आणि गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि आर्मीला त्या ठिकाणी मुलांना मोटिवेट करत आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी स्टार्टिंगला जे विद्यार्थी मित्रांनो उंची वगैरे त्या ठिकाणी मोजत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। स्टार्टिंगला उंची त्या ठिकाणी घेता आणि उंची ज्यांची उंची बसली नाही त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे। तर हे प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि जसे 12 वाजले तसे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या हॉल तिकीट स्कॅन होत आहे, हॉल तिकीट सर्वांच्या स्कॅन होते, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे हॉल तिकीट स्कॅन होते। तर हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी जे एका त्या ठिकाणी बॅच त्या ठिकाणी बनवल्या जातात, 100 मुलांच्या बॅच त्या ठिकाणी बनवल्या जात आहे आणि 100 मुलांच्या बॅच बनवल्यानंतर त्या बॅच जे 100 त्या जे विद्यार्थी मित्रांनो 400 मीटरच्या ट्रॅकच्या अंदर त्या ठिकाणी त्या बॅच त्या ठिकाणी बसवल्या जात आहे आणि त्या ठिकाणी आर्मीवाले पूर्ण माहिती त्या ठिकाणी मुलांना देत आहे, सर्व सूचना त्या ठिकाणी सांगत आहे, आर्मीवाले मोटिवेट सुद्धा त्या ठिकाणी मुलांना करत आहे, ठीक आहे। तर हे सर्व झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये 100 पोरं त्या ठिकाणी 100 विद्यार्थी त्या ठिकाणी एका बॅचमध्ये रनिंगसाठी सोडत आहे। तर 100ची बॅच जे विद्यार्थी मित्रांनो आज रनिंगसाठी सोडले, ट्रॅकपाशी त्या ठिकाणी आर्मीवाल्यांनी नेले आणि त्या ठिकाणी ते झेंडा वर करत आहे आणि गो त्या ठिकाणी म्हणत आहे, ठीक आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 मधले जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 73 विद्यार्थ्यांनी रनिंग त्या ठिकाणी काढली, ज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ॲक्सिडेंटमध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्सिडेंटमध्ये जवळपास 25-26 विद्यार्थी होते आणि सेकंड ग्रुपमध्ये सुद्धा 28 ते 30 विद्यार्थी होते आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 8 विद्यार्थी होते आणि चौथ्या ग्रुपमध्ये सुद्धा जवळपास 9 विद्यार्थी त्या ठिकाणी होते, लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे विद्यार्थी या ठिकाणी पास केले जात आहे। तर 73+ विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंडमध्ये पास केले आणि टायमिंगचा जर आपण विचार केला यारो कोल्हापूरमध्ये तर पहा विद्यार्थी मित्रांनो ॲक्सिडेंटसाठी जो टाइम दिला जात आहे तर ॲक्सिडेंटसाठी 5 मिनिट 10 सेकंड किंवा 5 मिनिट 20 सेकंड पर्यंत ॲक्सिडेंटसाठी टाइम दिला जात आहे, ठीक आहे। आणि काही बॅचमध्ये 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत सुद्धा ॲक्सिडेंटसाठी टाइम दिला जात आहे आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी जो टाइम दिला जात आहे 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत सेकंड ग्रुपसाठी टाइम दिला जात आहे आणि त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपसाठी जो टाइम दिला जात आहे 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत तिसऱ्या ग्रुपसाठी टाइम दिला जात आहे आणि चौथ्या ग्रुपसाठी जो टाइम दिला जात आहे
6 मिनिट ते 15 सेकंडपर्यंत टाइम त्या ठिकाणी दिला जात आहे चौथ्या ग्रुपसाठी। आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना बसून ठेवलं जात आहे, जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलं जात आहे। आणि त्याचबरोबर जसं आपल्या ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड काढली त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं, सर्व अगोदर त्यांच्या हातावर शिक्के वगैरे दिले जात आहे। ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का। तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना काय होतं बसून ठेवलं जात आहे। आणि त्यानंतर जे विद्यार्थी मिळून एक एक करून त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी लॉंग जंपसाठी नेलं जात आहे। आणि लॉंग जंप जर आपली पडली नाही तरी सुद्धा दुसरा चान्स आपल्याला देते। आणि लॉंग जंप झाल्यानंतर झिगझॅग त्या ठिकाणी होत आहे। लॉंग जंप आणि झिगझॅगला ज्या मार्क नाही एक लक्षात ठेवते तसंच त्या ठिकाणी घेतल्या जाते, ते जर आपली पडली नाही तरी सुद्धा आपल्याला दुसरा चान्स त्या ठिकाणी दिला जात आहे। तर लॉंग जंप आणि झिगझॅग झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांचे 10 पुलअप्स त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर 10 पुलअप्स त्या ठिकाणी झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळून मुलांना बसून ठेवलं जात आहे। आणि त्यानंतर मुलांची उंची छाती त्या ठिकाणी मोजल्या जातं। उंची त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागत आहे। छाती 78 ते 77 सेंटीमीटर घेता आणि फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे। आणि वजन आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल तर अपात्र केलं जातं आहे, फेल केलं जात आहे। ज्याचं सुद्धा 1 किलो जरी वजन आपलं कमी असेल तर केळं वगैरे एखादा डझन केळं वगैरे नाही, जेणेकरून ग्राउंड झाल्यानंतर रनिंग काढल्यानंतर जे एखादा डझन तुम्ही त्या ठिकाणी केळं खा, जेणेकरून 1 किलो तरी वजन आपलं त्या ठिकाणी भरलं पाहिजे। तर 50च्या वरती आपलं वजन त्या ठिकाणी बसलं पाहिजे। 50 जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी क्वालिफाय केलं जाते, पण 50च्या जर खाली असेल तर फेल केलं जातं, अपात्र केलं जातं। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना रातभर बसून ठेवलं जातं। आणि त्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। तर डॉक्युमेंटच्या व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे तर सर्वात अगोदर मुलांची त्या ठिकाणी थंब वगैरे घेतला जात आहे। थंब वगैरे घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट लागत आहे आधार कार्ड लागत आहे, त्याचबरोबर हॉल तिकीट तर लागतच आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही। त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मिळून कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, त्याचबरोबर डोमिसाइल आपल्याला सोबत न्यायचं आहे, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट नाही आहे, त्याचबरोबर पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा आपल्याला न्यायचं आहे। त्याचबरोबर जे सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आणि त्याचबरोबर फोटो नाही, जवळपास 30 फोटो आपल्याजवळ असू द्या, कारण की ग्राउंड काढल्यानंतर जास्त फोटो त्या ठिकाणी लागत आहे। तर एवढे काही डॉक्युमेंट न्यायचे। आणि त्याचबरोबर नोटरी सुद्धा कंपल्सरी आहे, नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे। नोटरी वकिला जोडली आपल्याला नोटरी पाहिजे, तुम्ही जर तहसील मधली केली तर ते चालणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर नोटरी आपल्याला वकिलाच्या घरी जाऊन या ठिकाणी करायचे। ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही नोटरी करून घ्या। आपल्या जिल्ह्यामध्ये केली चालते किंवा कोल्हापूरमध्ये नोटरी केली चालते, मेन म्हणजे सर्वात चांगलं तुम्ही कोल्हापूरमध्ये जर केली तर ते सुद्धा बेस्ट आहे। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये जर केली ते सुद्धा सर्वात चांगलं आहे, कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये करताना तर जास्त पैसे लागणार नाही, तर 100 रुपयात नोटरी करून भेटते। तर नोटरी त्या ठिकाणी कंपल्सरी आहे, वकिलाच्या घरी जायचं। प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये शहरामध्ये वकिलाच्या घर आहे, तर त्याच्या घरी जातात आणि त्याला म्हणा नोटरी करून देतो, तुम्हाला बरोबर देते। तर एवढं काही डॉक्युमेंट लागते, हे ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा त्या ठिकाणी लागतात। आणि आर्मीला त्या ठिकाणी एक एक झेरॉक्स त्या ठिकाणी मुलांपासून घेत आहे, 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ पडल्या राहू द्या, कारण की आर्मीला एक एक झेरॉक्स त्या ठिकाणी घेत आहे। आणि ओरिजिनल डॉक्युमेंट होतं ते फक्त आर्मीला नाव त्या ठिकाणी बघत आहे। ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीची। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।